आज कोकण महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची आत्मकथा सादर करण्यात आली. त्यातील आपल्यासोबत कलाकार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव कसा होता. तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र साकारताना कसं वाटलं? छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे. मुळामध्ये त्यांच्याबद्दल निष्ठा, त्यांच्याबद्दल प्रेम हे अगदी बालपणापासूनच माझ्या अंगामध्ये बाणवलेलं होतं आणि त्याचाच परिपाक म्हणून कुठेतरी त्या भूमिकेच्या प्रेमात मी पडलो. नाट्यकला जोपासत असताना अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या, पण गेली 10 वर्षे आम्ही या इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचे प्रयोग जवळजवळ महाराष्ट्रभर करतो आहोत आणि एक उदंड प्रतिसाद लाभला आणि ती व्यक्तिरेखा साकारताना खूपच आनंद होतो आहे. कारण एक इतिहास आपण कुठेतरी लोकांपर्यंत पोचवतो आहोत. नाट्य हे अगदी प्रभावी माध्यम मानलं जातं. मग अशा प्रभावी माध्यमाच्याद्वारे आम्ही हा इतिहास जनमानसात अगदी लहान बाळांपासून तर आबालवृद्धांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही कुठेतरी यशस्वी होतो आहोत, याचा खूपच आनंद आहे. आणि या पात्रासाठी काही विशेष तयारी करावी लागली का तुम्हाला? हां, निश्चित. कारण ही पात्र म्हणजे ही केवळ पात्र नाही आहेत. कारण इतर कुठलंही पात्र वेगळं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही पात्र म्हणजे अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्या व्यक्तिरेखेला कुठेच ठेच लागता उपयोगाची नाही हे जाणून त्या पात्राचा अभ्यास करणे आणि अभ्यासपूर्वक त्याची देहबोली, त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न मी केलेलाच आहे. तुम्हाला येसूबाई साहेबांचं पात्र निभवताना कसं वाटलं? मी स्वतःला भाग्यवान समजते की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी मी स्वतः महाराणी येसूबाईंना धर्मवीर स्वराज्य रक्षक मानते आणि त्यामुळे अशा धर्मवीर महान त्याग करणाऱ्या आपल्या स्वराज्यासाठी अशा ज्या महाराणी येसूबाई झाल्या त्यांची भूमिका, त्यांची व्यक्तिरेखा मला साकारायला मिळते हेच मी माझं भाग्य समजते. आणि ही व्यक्तिरेखा साकारताना माझ्या लक्षात आलं की महाराणी येसूबाईंच्या स्वभावाला विविध प्रकारचे कंगोरे आहेत, जे कंगोरे कधीच लोकांसमोर आलेले नाही आहेत किंवा महाराणी येसूबाईंचा इतका मोठा त्याग आहे तर तो त्यागसुद्धा लोकांसमोर आलेला नाही आहे आत्तापर्यंत. तर इथे ओशाळा मृत्यू हे नाटक सादर करत असताना आमचा हाच प्रयत्न राहिलेला आहे की इतिहास तर समजावाच, पण ही जी व्यक्तिरेखा आहे ज्याला आपण लार्जर दॅन लाईफ म्हणतो, म्हणजे आपली दैवत आहेत, आपल्या हृदयामध्ये, हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये अखंड दैवत असणारे. कारण सर जसं म्हणाले तसंच मी सुद्धा लहानपणापासून अगदी इतिहासाचंच वेड होतं माझ्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही तर आपली दैवत अगदी आमच्या नसानसात रक्तात भिनलेलं जरी म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. आणि असे हे सगळ्या व्यक्तिरेखा असल्यामुळे की ज्यांच्याकडूनच आपण प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य जगतो, तर त्यामुळे तसं काही मोठं वाटलं नाही की हे सादर करताना की कसं करावं वगैरे. कारण आतमध्येच कुठेतरी हे सगळं लहानपणापासून होतं आणि ते आतमधलं बाहेर काढायला आम्हाला संधी मिळाली, ती या नाटकाच्या रूपाने मिळाली आणि त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान मानते. आणि खरं तर समस्त स्त्रीवर्गाने, येणाऱ्या पिढीने, सगळ्या मुलींनी महाराणी येसूबाईंचा आदर्श घ्यावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि त्यामुळे याचे जितके जास्तीत जास्त प्रयोग आम्हाला शक्य होतील तेवढे आम्ही प्रयोग जास्तीत जास्त करू, जेणेकरून हा इतिहास पोहोचवणं आम्हाला खूप सोपं जाईल. धन्यवाद. आणि कोकण महोत्सवामध्ये तुम्हाला प्रयोग करून कसं वाटलं? कसा प्रतिसाद होता नागरिकांचा? खूप छान प्रतिसाद आहे. आम्हाला खरं तर कोकण महोत्सवामध्ये आम्हाला संधी दिली त्यासाठी आम्ही आयोजकांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.